फोंडे तालुका पत्रकार संघान ब्रेस्तारा लोकमान्य टिळक पुण्यतिथी मनयली। ह्या निमतान फोंड्या तालुक्यांतले पत्रकार एकठांय आयिल्ले। RDX खातीर फोंडेच्यान महेंद्र गांवकर। केसरी नावाचं त्यांनी वर्तमानपत्र काढलं होतं। केसरी लक्षात ठेवा, केसरी हे वर्तमानपत्र टिळकांनी काढलं होतं आणि केसरीच्या द्वारे ते स्वातंत्र्याचा प्रचार करत होते। आणि या केसरीत एक अग्रलेख म्हणून लिहिला जातो, तो संपादकाचं काम। संपादकीय जे असतं ना त्याला अग्रलेख म्हणतात। आणि हा अग्रलेख मला वाटतं जयश्री करंदीकर यांनी लिहिला असावा। ते उलोवन बरें उलोवप ही म्हाका आवडना, हांव जन्मस्थच तसो। म्हजो एक स्लोगन आसा, हिम्मत असेल तर मार दिसेल जेथे दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती। हांव सहजा कोणाक भिना आनी म्हाका भिवना म्हणजे हांव केलो कांयचें कांय काम म्हज्या हातीन हांव करिना। सपोज कितें घडलें जाल्यार हांव तेन्ना सॉरी मागता आनी मोकळें जाता। हांव उद्वस घेवन तेन्ना बसना। त्या खातीर आज महेंद्र बाब फक्त हांव तें वळखतालो, पण जेन्ना तेजो बायोडाटा वाचलो तेन्ना भितरलें सामर्थ्य, भितरली कला, भितरली उर्जा कितें आसा ती आज म्हाका कळून चुकली। आसलेले सगळे प्रेमी, पत्रकारितेचे प्रेमी वाचक आणि विचारांतले असे सरस्वती पुत्र तांकां सगळ्यांक स्मरून दोन शब्द सांगपाचो प्रयत्न करता। आदर सत्कार करतात। दुसरे आमचे राजेंद्र कारेकर हे आमचे पूर्वीपासूनचे मित्र, सम्राट क्लबचे अध्यक्ष होऊन गेले आणि कोणत्याही कामासाठी त्यांचा हातभार लागलेला असतो। हेच नाही, पत्रकार संघच नाही, पत्रकार संघाच्या स्थापनेपासून ते इतर कोणताही कार्यक्रम असतो तर राजेंद्र कारेकर हे आवर्जून त्याच्यामध्ये भाग घेतात। या कार्यक्रमाचं औचित्य साधून टिळक पुण्यतिथीचं एक ज्येष्ठ पत्रकाराचा सत्कार करावा असं आमच्या अध्यक्षाने ठरवलं आणि आज RDXचे चित्रीकरण करणारे महेंद्र गावकर यांचा यथोचित सत्कार पाहुण्याच्या हस्ते होणार आहे। आपल्याला सांगायला आनंद वाटतो की त्यांना राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यांनी शिक्षक म्हणून चांगलं काम केलेलं आहे।